नमस्कार रसिक प्रेक्षक हो. माऊली कथाकथनमध्ये मी अर्चना रवींद्र शिर्के तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग 34. गेल्या 4 महिन्यांपासून रावशा आणि त्याच्या आईबाबांची भेट झाली नव्हती. महिन्याभरापूर्वी केरू आणि सविता रावशाला भेटण्यासाठी जेलमध्ये गेले होते. रावशाला अगोदर पोलिसांच्या आणि आता जेलच्या गजाड राहून 1.25 वर्ष झालं होतं. त्यांची भेट घ्यायला कधी कोर्टाची परवानगी मिळे तर सरकारी वकिलानं हरकत घेतल्यास कधी मिळतही नसे. लेकाच्या भेटीसाठी सविता झुरणी लागली होती. किसनच्या मागं तिनं तसं सारखं टुमणं लावलं होतं. आणि अशातच एका रात्रीच्या पहाटेला रावशा सविताच्या स्वप्नात आला. पोलीस रावशाला खूप मारतायत. त्याला स्टूलवर उभा केलाय. दोन्ही हात वर बांधवले आहेत. तो फक्त अंडरवियर या एकाच वस्त्रावर आहे. त्याच्या अंगावर पट्ट्याचे आणि काठीचे जोरजोराने फटके बसतायत. वळ उमटतायत. रावशा मायाचा धावा करीत मोठमोठ्याने ओरडतोय. मारणाऱ्या पोलिसांनाही तो विनवतोय. मी काहीच केलं नाही हो साहेब. खरंच माझा या प्रकरणाशी काहीच संबंध नाही हो. पोलिसांचा रट्टा बसला की रावशा मोठ्यानं माय माय म्हणून विवळतोय, ओरडतोय. सविता झोपेतून खडबडून जागी झाली आणि मोठमोठ्यानं रडू लागली. राऊ र माझ्या बाळा, काय झालं र तुला राऊ? हल्ली किसनला तशी झोप लागत नव्हती. त्याचा असा तसा नुकताच डोळा लागला होता आणि बायकोच्या रडण्याच्या आवाजानं तो तटकन उठून बसला. किसन काही क्षण बायकोकडं नुसतं पाहतच होता. काय झालं ग सविता? किसननं बायकोला विचारलं. राऊ सपनात आला माझ्या. पोलीस जसं लई मारत्यात त्याला. तो वरडतोय, माझा धावा करतोय. मला माझ्या लेकाला भेटायला घेऊन चला. सविता बोलत होती आणि रडतही होती. बर, आता तू पड. सकाळी मी अमृतनगरला जातो. कांबळे वकिलाला भेटतो. होईल काहीतरी व्यवस्था. पण जिल्ह्याला जाया यायला म्हणलं तरी 100ची नोट लागते. कसं करावं? घरात पैशाचे तर नुसते डोळे आलेत. करतो सकाळी काहीतरी व्यवस्था. किसन चिंतेच्या सुरात म्हणला. हॉटेल बंद पडल्यापासून त्यांच्या घरात पैशा अडक्यांची तारांबळच होती. कुणाकडं हात पसरू नका. माझी नाकातली नथ घेऊन जा. पेठातल्या सोनाराकडं मोडून टाका. माझ्याकडं आडसापटीला गाडग्या मडक्यात निघतील 5-50 रुपये. त्यात तुमचं जायचं हारशी सुटल. रडू आवरून पदराला डोळ्यातले आसवं टिपत सविता नवऱ्याला म्हणली. केरू आणि मधू तसे अधूनमधून रावशाच्या घरी चक्कर टाकून जात. किसन आणि सविताला काय हवं नको ते विचारीत. घरातली परिस्थिती बरी नसतानाही किसन त्यांच्याकडून काहीच मदत घेत नव्हता. तरीही गेल्या महिन्यात मधनं बळबळ रावशाच्या घरात पोतभर बाजरी आणि अर्ध पोतं ज्वारी बैलगाडीनं आणून टाकली. केरूनं 1000 रुपये किसनच्या खिशात कोंबलं. इतक्या दिवस त्याच्यावरच घर चाललं होतं. किसन नाना, आमचा दोस्त लई इमानी हाय. ह्या बालंटमधून बी तो निर्दोष सुटून येतो की नाही ते बघा. केरू आणि मधू किसनला म्हणत. त्या दोघींचा नवरा बायकोला मोठा आधार होता. लेकराच्या आयुष्यात परमेश्वरानं काय लिहून ठेवलंय काय माहीत. स्वगत बोलावं तसं किसन बोलला. उरलेली रात्र दोघांनीही जागूनच काढली. दोघं एकमेकांकडं मिठी पाहत बसले नुसतं. पहाट झाली. उगवतीचा काळोख निवळू लागला. झाडांवरचे पक्षी जागे झाले. मंदिरातली घंटा वाजू लागली. किसन तयारीला लागला. सविताला लोटकी मडकी चाचपून आडसापट्यात ठेवलेलं 65 रुपये मिळलं. तिनं ते नवऱ्याच्या हवाली केलं. एक भाकर आणि मिरचीचा खरडा पोटात घालून वर तांब्यावर पाणी ढकलून किसननं एसटीनं अमृतनगरला निघाला. जिल्ह्यात ज्या सोनाराकडं नथ केली होती त्याच सोनाराकडं मोडली. किसन कोर्टात जाऊन कांबळे वकिलाला भेटला. त्यांना सविस्तर हकीकत सांगितली. कांबळे वकिलांनी न्यायाधीशांना देण्यासाठी एक विनंती अर्ज लिहून तो कोर्टात सादर केला. रावशाला कपड्याच्या जोडही द्यायचा होता. वकिलानं 3 दिवसांनी किसनला पुन्हा बोलिवलं. संध्याकाळी किसन पेढीला परतला.
3 दिवसांनी नवऱ्यानं सविताला त्यांच्या भेटीचा अर्ज कोर्टानं स्वीकारून भेटीला 20 मिनिटांची अनुमती दिल्याचं कळताच तिच्या डोळ्यातून खळकन आनंद अश्रू निखळलं. सुदैवानं सरकारी वकिलानं त्यांच्या भेटीला हरकत घेतली नव्हती. ठरलेल्या दिवशी भल्या सकाळी उठून आणि झटपट तयारी करून सविता आणि किसन पहिल्याच बसनं जिल्ह्याकडे निघालं. भेटीसाठी वेळ दिली होती सकाळी 11:40 ते 12 वाजेपर्यंतची. सकाळी 8:30 वाजताच सविता आणि किसन अमृतनगर बसस्टँडवर पोचलं. न टिकल्याचं पैसे जवळ होतं. गेल्या खेपेला घरचं जेवण करून न दिल्यामुळं सवितानं लेकासाठी ह्या वेळेला स्वयंपाक करून आणला नव्हता. किसननं लेकासाठी पेटात जाऊन काही फळं घेतली. दोघंही 2 तास अगोदरच कारागृहाच्या दारात असलेल्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसले, अगदी बिगर अन्न पाण्याचे. दोघांनाही प्रत्येक मिनिट मोठा वाटत होता. सूर्य माथ्यावर येत होता. आकाशात रेबट उठलं होतं. हवेत उकाडा वाढला होता. कधी जेलचा वॉर्डर बोलिवतो आणि कधी आपण आपल्या लेकाला भेटतो असं त्यांना झालं होतं. सविता आणि मारुती जेलच्या दरवाजाकडं नजर लावून होतं. त्या झाडाखाली आपापल्या कैदी नातेवाईकास भेटायला आलेले आणखी 5-7 लोक बसली होती. आणि जेलच्या मुख्य दारावरच्या रक्षकानं मोठ्यानं हाक मारली, किसन असई, कैदीराव साहेबाचा बाप किसन असई. आवाज कानी पडताच सविता आणि किसन तटकन जागेवरून उठले आणि दरवाजाकडे निघाले. त्यांची झडती घेण्यात आली. वॉर्डरनं त्यांनी आणलेली फळं काढून घेतली. हो साहेब, माझ्या लेकाला खायला आणलीत होती फळं, सविता काकुळतीनं वॉर्डरला म्हणली. तुम्हाला कोर्टाकडून भेट घेण्याची परवानगी मिळाली आहे, कैद्याला खाऊ पिऊ घालायची नाही. वॉर्डरनं नेमकं कायद्यावर बोट ठेवलं होतं. सविता गप्प झाली. दोघांना भेट कक्षात नेण्यात आलं. काहीच मिनिटात रावशा येताना दिसला. अंगावर साधारण मळलेले जेलचे कपडे, दाढी आणि डोक्याचं केस वाढलेले. म्हणाल तर अगदी इस्माईल सारखाच दिसत होता तो. अंगापिंडानं जरासा झडला होता. गाल बसले होते. चेहऱ्याची रया गेली होती. डोळे निस्तेज दिसत होते. सविता आणि किसननं अगोदर रावशाला ओळखलंच नाही. त्यानं मात्र मायबापाला लागलीच ओळखलं. तशी त्याला वर्दी पण गेली होती ना. सवितानं मात्र दुसऱ्याच क्षणी लेकाला ओळखलं आणि तिनं मोठ्याने हंबरडा फोडला, राहू रे माझ्या बाळा. तिघांच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रावशाकडं नजर भरून पाहत किसननं घट्ट डोळे मिटले. जणू तो लेकाला डोळ्यात मनात साठवीत होता. रावशाच्या तोंडावरून डोक्यावरून सविता हात फिरवीत होती. ओठातून शब्द फुटत नव्हते. त्याच्या चेहऱ्याकडे पाहत नुसती रडत होती ती. कसा हायस र माझ्या राजा, किसननं लेकाच्या पाठीवरून हात फिरवीत विचारलं. मी असा आहे आबा, पण तुम्ही जरा अंग टाकलंय, रावशा बापाला म्हणला. किसन काहीच बोलला नाही. तुझाच सगळा घोर आहे त्यांच्या जीवाला, आणखी काय, सविता पदरानं डोळ्यातलं आसव पुशीत म्हणली. रावशा काहीच बोलला नाही. तो माय बापाचे चेहरे न्याहाळीत होता. किती दिवसांनी भेटत होता आज तो त्यांना. माय आबा, तुमचं खाया प्यायचं कसं चाललंय, रावशानं मायबापाला विचारलं. लेकरा, ज्यानं चोच दिली तो चारा बी देतो, करतो काहीतरी पोटापुरतं. परमेश्वर उपाशी जागीवतो पण उपाशी झोपवीत नाही. उगवला दिवस तो ढकलायचा, आणखी काय. किसननं ठोस असं मुद्दाम काहीच सांगितलं नाही. राहू दादा, तुझा बाप संपत पाटलाच्या मळ्यात मजुरीनं जातोय. कधी खळ्याच्या कुपाटी लावायच्या, कधी मळ्यात दारं धरायचं, कधी वावरात खत टाकायचं. जे सांगतील ते काम करायचं. ना करावं तर जगावं कसं. पोटाच्या खड्ड्यात तर भर घालावीच लागते ना रोज. आजकाल जरासं चाललं की दम लागतो. मधीच कधी कधी छातीत दुखी होते. काय करावं काही कळत नाही, सविता लेकाला सांगत होती.
मनातलं दुःख हलकं करीत होती. मन मोकळं करायला दुसरं तरी कोण होतं तिला. तिच्या बोलण्यात चिंता होती, हतबलता होती. सविता, मी म्हणलो होतो ना तुला, त्याला काहीच सांगू नको म्हणून. किसन बायकोला नाराजीच्या सुरात म्हणला. लेकाला नको सांगू तर कोणाला? जीवाभावाची आणखी कोण आहे आपल्याला? सविता म्हणली. आबा, जशी रात्र होती तशी पाठ पण होतीच. कठीण काळाला तोंड द्यावंच लागन. स्वतःला जपा. आलेल्या संकटाशी झुंज द्यायची आहे. हाय खाऊन कसं चालन? बापाचे हात हाती धरून रावशा त्याला उभारी देत होता. आबा, मी कोर्टातून BAची परीक्षा दिली आणि पास बी झालो. कोर्टावर माझा विश्वास आहे. ते मला नक्की न्याय देईल. पण तुम्ही असा धीर सोडू नका. आबा, केरू आणि मधूला भेटायची लई इच्छा होती. काहीतरी खटपट करता आली तर पहा. रावशा बापाला म्हणला. बर, करतो मी काहीतरी. किसन एवढंच बोलला. बाळा, जेलात जेवण चांगलं मिळत नाही का रे? इतका हाडाकलास ते? पुन्हा एकदा लेकाच्या तोंडावरून हात फिरवीत सविताने विचारलं. माय जेवायला मांस चांगलं मिळतंय, पण मनाची चिंता खाल्लेला अंगी लागू देत नाही. रावशा मायेचे हात हातात घेऊन म्हणला. सविता गप्प झाली. त्याच्या डोळ्यात खोल खोल पाहू लागली. लेका, अरे कधी संपणार हा वनवास? पुन्हा रावशाच्या डोक्यावरून हात फिरवीत सविता म्हणली. ते मी कसं सांगू माय? रावशा उत्तरला. चला, तुमची भेटीची वेळ संपली. या बाहेर. चला चला. वॉर्डर सविता आणि किसनला म्हणला. तिन्ही जीव एकमेकांना भेटले, गळ्यात पडले. तिघांच्याही डोळ्यातून पुन्हा अश्रू निखळले. सवितानं लेकाच्या आलाया बलाया घेत त्याच्या गालाचं आणि कपाळाचं पटापट मुके घेतले. उरात हुंक्याने पुन्हा कल्लोळ केला. ओठ थरथरू लागले, डोळे पाझरू लागले. कक्षाबाहेर जाणाऱ्या पाठमोऱ्या मायबापाकडं रावशा एकटक पाहत होता. त्याच्या आबाच्या सदऱ्याला पाठीमागून मोठं ठिगळ लावलं होतं. ट्राउझरही शिवलेली होती. सवितानं 2 तडपाचं जुन्हेरं घातलं होतं. तिचं बाह्यानं फाटलेलं विटलेलं झंपर रावशाचं काळीच भाजीत होतं. तो डबडबलेल्या डोळ्यानं दाटलेल्या हृदयानं पाठमोऱ्या अनवानी माय अन आबाकडं पाहत होता. सविता चहा फराळ हॉटेलात ऐटीत गल्ल्यावर बसलेल्या पांढऱ्या शुभ्र ड्रेसमधला माझा आबा आणि उठावदार गर्द जांभळ्या उंच सावली लुगड्यातली माय त्याच्या मनपटलावर तळू लागली. आता हॉटेलचं जणू खंडर झालं होतं. माय बाप दृष्टीआड झालं. रावशा जड अंतकरणानं त्याच्या कोठडीकडे वळला. थरथर त्या ओठांवर तुकोबाच्या अभंगाच्या ओळीत उमटू लागला. तुझ विन मज कोण आहे देवा, मुकुंदा केशवा नारायणा, जोडोनिया कर कृपेच्या सागरा, गोपी मनोहरा पांडुरंगा, सांच करी हरी आपुली ब्रिदावळी, कृपेने सांभाळी माय बापा.